नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये पालकमंत्री नेमणुका अनेक दिवसापासून रखडल्या होत्या. मग कोण कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री होईल याची सर्वांना प्रतीक्षा होती. तर मग मित्रांनो, या संदर्भातला महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचा 18 जानेवारी 2025 रोजी जी.आर. आलेला आहे. मग यावरून तुम्हाला कळणार आहे की तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील पालकमंत्री कोण आहे, तुमच्या जिल्ह्यासाठी कोणाची नेमणूक पालकमंत्री म्हणून केलेली आहे. तर मग मित्रांनो, आपण हा जी.आर. बघू शकता. या ठिकाणी शासन निर्णय आहे की महाराष्ट्र राज्याचे माननीय मंत्री आणि माननीय राज्यमंत्री यांची पुढील तक्त्यातील स्तंभानुसार जिल्ह्याचे पालकमंत्री व सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मग मित्रांनो, या ठिकाणी आपण पहिला बघू शकता गडचिरोली जिल्हा, देवेंद्र फडणवीस हे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तसेच पुढे ठाणे एकनाथ शिंदे, मुंबई शहर एकनाथ शिंदे, पुणे अजित पवार, बीड अजित पवार, नागपूर चंद्रशेखर बावनकुळे, अमरावती चंद्रशेखर बावनकुळे, अहिल्यानगर राधाकृष्ण विखे पाटील, वाशिम श्री हसन मुश्रीफ, सांगली चंद्रकांत पाटील, नाशिक गिरीश महाजन, पालघर गणेश नाईक, जळगाव गुलाबराव पाटील, यवतमाळ संजय राठोड, मुंबई उपनगर आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा यांची सहपालकमंत्री म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. रत्नागिरी उदय सामंत, धुळे जयकुमार रावल, जालना पंकजा मुंडे, नांदेड अतुल सावे, चंद्रपूर अशोक उईके, सातारा शंभूराज देसाई, रायगड अदिती तटकरे, लातूर शिवेंद्रसिंग भोसले, नंदुरबार माणिकराव कोकाटे, सोलापूर जयकुमार गोरे, हिंगोली नरहरी झिरवळ, भंडारा संजय सावकारे, छत्रपती संभाजीनगर संजय सिरसाट, धाराशिव प्रताप सरनाईक, बुलढाणा मकरंद पाटील, सिंधुदुर्ग नितेश राणे, अकोला आकाश फुंडकर, गोंदिया बाबासाहेब पाटील, कोल्हापूर प्रकाश आबिटकर, तसेच माधुरी मिसाळ सहपालकमंत्री म्हणून असणार आहेत. गडचिरोली या ठिकाणी आशिष जयस्वाल सहपालकमंत्री म्हणून यांची नेमणूक आहे. वर्धा पंकज भोयर, परभणी मेघना बोर्डीकर अशा पद्धतीने पालकमंत्र्यांची नेमणूक या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जर हा जी.आर. बघायचा असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती या जी.आर.ची लिंक दिलेली आहे, PDF दिलेली आहे, ती आपण डाउनलोड करून घेऊ शकता किंवा बघू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुमच्या जिल्ह्यात या ठिकाणी पालकमंत्री नेमण्यात आलेले आहे. मग अशा पद्धतीने पूर्ण राज्यात पालकमंत्र्यांची नेमणूक या जी.आर.नुसार केलेली आहे. अशा प्रकारे हा महत्त्वाचा व्हिडिओ होता. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.